थायलंडची फुलं तुळजाभवानी चरणी 1 टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार। थायलंडच्या व्हाईट ऑर्चिड अँथुरियम फुलांनी सजला तुळजाभवानी मंदिराचा गाभारा। ठाणे येथील 250 वर्ष प्राचीन आणि स्वयंभू देवस्थान असलेल्या घंटाळी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह। महिलांनी केली देवीची सामूहिक आरती। नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची महालक्ष्मी रूपात बैठी पूजा। ही पूजा संजीव मुनीश्वर यांनी बांधली। यवतमाळमधील रेणुका मातेचं मूळस्थान म्हणून प्रख्यात असणाऱ्या मुळावा गावात नवरात्राचा उत्साह। पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी। शरद पवारांना भेटण्यासाठी विधानसभा लढवू इच्छिणाऱ्यांची लगबग। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीला। सोलापूरच्या माढा विधानसभेत यंदा ऊस दराचा मुद्दा रंगणार। ऊस दरावरून अभिजित पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्यात चढाओढ। पहिल्यांदा ऊसाला 3.5 रुपयांचा दर देऊन अभिजित पाटलांची बबन शिंदे आणि इतर स्पर्धकांवर मात। सोलापूरच्या मंगळवेढ्यातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी घटस्थापनेपासून सुरू केला गावभेट दौरा। सीताराम मंदिरात नारळ फोडून केली प्रचाराची सुरुवात। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मूग, उडीद आणि सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी आवश्यक। 16 केंद्रांमध्ये होणार खरेदी विक्री। नोंदणी करण्याचे खरेदी विक्री संघाचं आवाहन। भंडाऱ्याच्या तुमसर आणि मोहाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पावसात महामार्गावरील झाड कोसळलं। विद्युत तारा तुटल्या। महाराष्ट्र मध्य प्रदेश महामार्ग 3 तास ठप्प। यवतमाळमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचाराचा गुन्हा। लोहारा पोलीस ठाण्यामधील चालकानं घटस्फोटित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून केला अत्याचार। परभणीच्या मानवतमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील शिक्षकाकडून 8वीच्या विद्यार्थ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ। शिक्षकाविरोधात मानवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शिक्षक निलंबित। लवकरच नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक येणार। डिफेन्स आणि ऑटोमोबाईल या क्षेत्रासाठी नाशिकमध्ये चौकशी झाली। मंत्री उदय सामंतांची माहिती। उदय सामंतांच्या मतदारसंघात प्रस्तावित असलेल्या MIDCला विरोध। वाटद खंडाळा भागात MIDC प्रस्तावित। भूसंपादनाच्या स्थानिकांना नोटिसा दिल्या, मात्र स्थानिकांचा विरोध। ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंसह सहकाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी। जालना जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी समाजाचं निवेदन। जरांगेंविरोधात उपोषण करत असल्याचं ससाणे आणि सहकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या। सोलापुरात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं कोळी समाजाचं उपोषण स्थगित। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानं उपोषण मागे। वाशिमच्या शिंगणापूरमध्ये शेतीच्या क्षुल्लक कारणावरून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू। एका विशिष्ट गटानं केली मारहाण। 4 ताब्यात तर 9 आरोपींचा शोध सुरू। बीडच्या केज शहरात भरधाव बसच्या चाकाखाली आल्यानं एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। नांदेडमध्ये ठाकरे गट मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट। उपशहर प्रमुख जखमी संतोष वडवळे यांच्यासह वडील आणि भावावर गुन्हा दाखल। घटनेआधी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप। बुलढाण्याच्या बीबी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीची धडक। दुचाकीवरील 2 तरुणांचा मृत्यू। अपघातानंतर ट्रक चालक फरार। नागपूर पुणे मुंबई महामार्गावरील घटना। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारात वाघाचा छावा पडला विहिरीत। वनविभागाच्या टीमनं वन्यजीव प्रेमींच्या मदतीनं त्याला सुखरूप बाहेर काढलं। जालन्यात चोरीला गेलेल्या 80 मोबाईलचा पोलिसांकडून छडा।
16 लाख रुपये किमतीचे मोबाईल पोलिसांकडे हस्तगत. केंद्र सरकारच्या CEIR प्रणालीच्या माध्यमातून विविध जागांवरून मोबाईल जप्त. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.